नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो GCC TBC मुलांसाठी आपण बनवणार आहोत. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण काय समजून घेणार आहोत, तर जे ऑब्जेक्टिव्हचे जे प्रश्न असतात ते त्याच्याबाबत आपण थोडीशी माहिती समजून घेणार आहोत. माहिती म्हणजेच काय, तर मी तुम्हाला त्याची PDFच देणार आहे. ती फक्त तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून जी आहे ती तुम्हाला काय करायची आहे, डाउनलोड करून घ्यायची आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करायची. पण त्या अगोदर मी तुम्हाला हे सांगेन की काही दिवसापूर्वी ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न किंवा त्याच्या अगोदर ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न हा डेमो बनवण्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये मी GCC TBCचे जे काही नवीन नियम आलेले आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटचा जो काही GR आलेला आहे, त्या GR संदर्भात मी तो व्हिडिओ टाकलेला होता. तो तुम्ही एकदा प्लीज पाहून घ्या. म्हणजे कसं, जी पॅसेजची जी भीती आहे ती तुमची पॅसेज नाही, ऑब्जेक्टिव्हची जी काही भीती आहे ती तुमची काय होईल, कमी होईल. कारण आता जे काही नियम आहेत ते त्यांनी चेंज केलेले आहेत येणाऱ्या एप्रिलच्या एक्झामपासून पुढे सगळ्यांना. ओके, या अगोदर कसं होतं, 25 ऑब्जेक्टिव्ह असायचे तुम्हाला आणि एक ऑब्जेक्टिव्ह जो होता तो तुम्हाला 2 मार्क्ससाठी होता. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह किती मार्क्सले होते, 50 मार्क्सला, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 50% पासिंग होते. म्हणजे 50 पैकी तुम्हाला 25 मार्क्स मिळाले की तुम्ही पास व्हायचे. पण तिथे बरेचशे मुलांचा प्रॉब्लेम होऊन जायचा. आणि आता जो नियम आहे तो थोडा बदललेला आहे. म्हणजे कसं, 25 ऑब्जेक्टिव्हच असणार आहेत तुम्हाला, पण पासिंग जे आहेत ते तुम्हाला 10 मार्क्स असणार आहेत. म्हणजेच काय की 25 पैकी तुमचे 10 प्रश्न जर बरोबर जर आले तर तुम्ही पास होणार. आणि मला असं वाटतं की 25 पैकी 10 तर येणारच बरोबर. आणि तरीसुद्धा जर तुम्हाला काही शंका जर वाटत जर असेल तर मी तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह देते ते तुम्ही वाचा, त्याच्यामधून तुम्ही नक्कीच पास होणार. ओके, पहिले एक प्रश्न 2 मार्क्ससाठी होता, पण आता जो एक प्रश्न आहे तो 1च मार्क्ससाठी असणार आहे. तर तो तुमच्यासाठी जो मी काही येणाऱ्या आठवड्यामध्ये मी जो काही व्हिडिओ बनवलेला आहे GRचा, तर तो तुम्ही एकदा पाहून घ्या. म्हणजे तुमच्या ह्या ज्या काही शंका आहेत त्या दूर होऊन जातील. ओके, ऑब्जेक्टिव्हचा हा जो काही व्हिडिओ आहे ते मी तुम्हाला 1-2 पार्टमध्ये बनवून पाठवेल. कारण आता सध्या मी ऑब्जेक्टिव्हवर काम करते. थोडे ऑब्जेक्टिव्ह माझे तुमच्यासाठी टाईप करून झालेले आहेत. तर जेवढे माझे ऑब्जेक्टिव्ह टाईप करून झालेले आहेत त्यांचे मी PDF बनवून आज अपलोड करते. आणि पुन्हा बाकीचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते टाईप करून झाल्यानंतर मी पुन्हा आपल्या चॅनेलवर काय करेल, अपलोड करेल. ओके, तर याच्यामध्ये जे आहे, पण दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की तुम्ही कुठे क्लासमध्ये वगैरे जर प्रॅक्टिस करत असणार किंवा तुम्ही घरी वगैरे प्रॅक्टिस करत असणार तर ऑनलाईन असे खूप सारे तुम्हाला ऑब्जेक्टिव्स मिळतात आहे. ओके, पण एक कायम लक्षात ठेवा, तुम्ही जरा त्याची थोडीशी भीती आहे ती थोडी तुम्ही काढून टाका मनामधून. कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही 1000 जरी ऑब्जेक्टिव्ह जरी वाचले तरीसुद्धा तुमच्या लक्षात मात्र राहणार नाही. 1000च्या 1000 पॉसिबलच नाही आहे ते लक्षात राहणं. आणि त्या 1000मधून फॉर एक्झाम्पल 1000मधून तुम्हाला 25 करायचे. पण माझं फक्त एकच तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही जेही वाचाल ते टेन्शन घेऊन नका वाचू, फ्री माइंडमध्ये वाचा, की जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहील. आणि विशेष म्हणजे तो जो प्रश्न आहे आणि त्याची जी उत्तरं आहेत ते थोडं समजून तुम्ही त्याचा अभ्यास केला तर ते तुमच्या फायद्याचं पडेल. ओके, नाहीतर सरसकट फक्त नुसतं वाचत जायचं आणि पाठांतर करत जायचं तर त्याला काही उपयोग होणार नाही. कारण ते आज लक्षात राहील, एप्रिल महिन्याला अजून वेळ आहे, तोपर्यंत तुमच्या लक्षात राहणार नाही, मग प्रॉब्लेम होऊन जाईल. ओके, बस मला एवढंच सांगायचं होतं. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे त्या ऑब्जेक्टिव्हची तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोघांची पण तुम्हाला तिथे लिंक देते. तुम्ही ते डाउनलोड करून घ्या, तुमच्या मोबाईलमध्ये येईल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याचे सेपरेट प्रिंटआउट काढून पण तुमच्या बॅगमध्ये ठेवू शकता, की जेणेकरून तुम्ही प्रवासामध्ये पण वाचू शकता. किंवा जर मोबाईलमध्ये जर तुम्हाला जर ठेवायचं असेल तर मोबाईलमध्ये पण तुमच्या PDF ओपन होईल आणि ती जी आहे ती तुम्ही रीड करू शकता. प्रॅक्टिस करत असताना जर तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअर प्रॅक्टिस करत असता तर त्या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह असतात ते. आणि जर ते काय करायचं, तुम्हाला दररोज 1 तास जर तुम्ही प्रॅक्टिस करताय तर 1.5 तास तुम्ही प्रॅक्टिस केले आणि उरलेले शेवटचे जे काही 15 मिनटं आहेत दररोजची सवय ठेवा. परीक्षा आली म्हणून परीक्षेच्या 2 दिवस जर अभ्यास करणार तर पॉसिबल नाही येते, गडबडच होते. तर मग काय करायचं, दररोज 15 मिनटं जे आहेत त्या 15 मिनटामध्ये जेवढे जमतील तेवढे ऑब्जेक्टिव्ह रिलॅक्स माइंडमध्ये तुम्ही वाचत चला. सोपं आहे, काही कठीण नाही आहे. जर तुम्ही स्वतःला रिलॅक्स ठेवून जर सगळं केलं तर सगळं काही व्यवस्थित होईल. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, ते तुम्ही डाउनलोड करा. याच्या पुढचे ऑब्जेक्टिव्ह जेव्हा माझ्याकडनं रेडी होतील तेव्हा पुन्हा एकदा मी त्याची लिंक जी आहे ती पुन्हा आपल्या चॅनेलवर टाकेल, तेव्हा तुम्ही ते उरलेले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील
तुमचे काही जर सजेशन्स वगैरे असेल तर मला कमेंट करा. आणि आपला चॅनल आणि मी बनवलेले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असणार तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जेवढं तुम्ही मला सपोर्ट करणार तेवढाच मला व्हिडिओ बनवण्यासाठी हुरूप येतो. धन्यवाद.